हे आहे आमचं अमेरिकेतील अपार्टमेंट, जे आता आम्ही सोडून चाललो आहोत. 1 बेडरूम अपार्टमेंट असले तरी देखील खूप स्पेसियस असे अपार्टमेंट आहे. ही आहे बेडरूम आणि वॉक इन क्लोजेट. याला लागूनच इथे बाथरूम आहे. बाथरूमला दोन्ही बाजूने दरवाजे आहेत. बेडरूममधूनही ॲक्सेस आहे किंवा हॉलमधून देखील. आत्तापर्यंत आम्ही 3 रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहिलो आणि तिन्हीमध्ये देखील बाथटब होता. अमेरिकेमध्ये जरी आपण रेंटेड अपार्टमेंट घेतलं तरी त्यामध्ये हे इक्विपमेंट असतात. गॅस स्टोव्ह, फ्रीज, ओव्हन, डिशवॉशर, ड्रायर, वॉशर या सर्व गोष्टी त्यामध्ये इन्क्लुडेड असतात. त्याबरोबर हीटिंग आणि कूलिंग सिस्टीम देखील असते. अपार्टमेंट सोडताना जर आपण ते क्लीन केलं नसेल किंवा काही डॅमेज असेल तर ते इन्स्पेक्शन होऊन आपल्याला त्याचं बिल पाठवलं जातं किंवा आपलं जे डिपॉझिट असतं त्यामधूनच त्याची अमाऊंट कट केली जाते. अमेरिकेत आल्यानंतरच वेगवेगळ्या अपार्टमेंटमध्ये मूव्ह होणं, शिफ्टिंग या सगळ्या गोष्टी अनुभवल्या. त्याच्यासोबत एक गोष्ट अनुभवली ती म्हणजे घर स्वतःचं असो वा रेंटेड, आपल्या काही ना काही आठवणी तयार होतात आणि ज्या आपल्या आयुष्यभर लक्षात राहतात.